नमस्कार. एक पालक म्हणून आपल्याकडनं कळत न कळतपणे मुलांसाठी काही जसं बघितलं आपण की त्यांच्या विकासावरती काही परिणाम करणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्या कोणत्या गोष्टी आपण एकदा समजून घेऊ टप्प्याटप्प्याने. आणि या ज्या चुका आपल्याकडनं होतात त्या काही आपण जाणीवपूर्वक करत नाही. प्रत्येक पालकाला वाटतं की माझं लेकरू, माझा मुलगा, माझी मुलगी ही चांगली बनली पाहिजे, तिच्याविषयी त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्यांच्यासाठीच आपण बोलतो. पण याला धरून काही गोष्टी आज आपण त्याच्यासोबत डिस्कस करणार, ज्यामुळे आपल्या एक पालक म्हणून आणखी जास्त मुलांसाठी चांगल्या गोष्टी करता येईल. तर आता सोबत राहा. बघा, नंबर 1, पालकांच्या जर बघितलं आपण आपल्या कळत न कळतपणे, इंटेन्शनली नाही तर जाणीवपूर्वक नाही तर कळत न कळतपणे काही चुका होतात. मग त्या चुका ज्या होतात त्या मुलांच्या मानसिक आरोग्यावरती, भावनिक विश्वावरती, शारीरिक विश्वावरती आणि आणखी एक स्पिरिच्युअल आपण त्याला म्हणतो, या सगळ्या विकासावरती खोलवर परिणाम करत असतात. मग त्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहे आपण आता स्टेप बाय एक एक गोष्ट समजून घेऊन. नंबर 1, मुलांची सतत तुलना करणे, आपण त्याला कंपॅरिझन म्हणतो. कंपॅरिझन किल्स युअर हॅपीनेस, राईट. बघा काय सांगितलंय. आता चुकी काय होते आपल्याकडनं, चूक काय होते बघा. इतरांसारखं, त्याच्यासारखं, तिच्यासारखं काय गुण मिळव, उदाहरण तुम्हाला सांगितलं, गुण मिळव, राईट. तुलना केली जाते. तो बघ किती हुशार आहेस, राईट. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आपण मुलांची तुलना इतर मुलांशी किंवा कोणाशी करतो, भावंडांशी करतो, घरात करतो, कुटुंबात सगळ्या ठिकाणी करतो तुलना. यामुळे होतं काय, परिणाम काय होतो. यामुळे परिणाम असो, जेव्हा तुम्ही तुलना करता ना तेव्हाच मुलाचा आत्मविश्वास वाढत नाही, तर तो आत्मविश्वास काय होतो, तो कमी होतो. त्यांच्यामध्ये न्यूनगंड, कमीपणा जो आहे ही भावना क्रिएट होते. मग त्यांना नवीन काही करावं वाटत नाही, बोला वाटत नाही, शेअर करा वाटत नाही. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी आपण पालक म्हणून तेव्हा त्यांना बोलतो, पालकांबद्दल त्यांच्या मनामध्ये काय होतो, आकस किंवा मग राग तयार होतो. जिथं कम्युनिकेशन बिल्ड होत नाही, प्रॉपर काही गोष्टी शेअर होत नाही. त्यामुळे तुलना करणं चुकीचं नाहीये, तुलना करणं गरजे, पण आपण ते सांगतो कसं, ते शेअर कसं करतो, तुलना कशी करतो, त्याला एक्सप्रेस कसं करतो, ते कोणत्या शब्दात, कोणत्या भाषेत आणि कोणत्या वेळेत सांगतो, याला खूप इम्पॉर्टंट आहे. नंबर 2, अतिसंरक्षण करणे. माझं पिल्लू, माझं बाळ, माझं लेकरू, माझं माझं माझं, राईट. आता बघा समजून घ्या काय होती चूक आपल्याकडे इथे. मुलाला स्वतःचे निर्णय न घेऊ देणे. मीच तुझा पप्पा, मीच तुझी मम्मी, मीच तुझं सगळं बरोबर की नाही. इथे जे आहे हे जे निर्णय त्याला न घेऊ देणे, प्रत्येक समस्येपासून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे तू बरोबरच आहे, म्हणजे याला काय म्हणतो आपण, लाड म्हणतो. लाड, प्रेम नाही, लाड म्हणतो. लाडात नाही, प्रेमात गोष्टी झाल्या पाहिजे. आणि मग काय करणं, ते प्रयत्न करणं, अपयशाचा सामना करून देणे. अहो किती छोटी छोटी गोष्टी येतात, पण जेवढे ब्रेकडाऊन येतात, थोड्याफार काही गोष्टी ते घडू द्या, होऊ द्या, पडू द्या, रागू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपण त्याचं जास्त संरक्षण केलं, जास्त लाड केला, तर नंतर त्याचा परिणाम पुढे चांगला होत नाही. मग आता परिणाम काय होतो, मुलं परावलंबी बनतात. काही झालं की मम्मी पप्पा, जॉनी जॉनी यस पप्पा, राईट. ते परावलंबी बनतात. त्यांच्यात निर्णय क्षमता, जर प्रत्येक मुलाच्या निर्णय आपणच घेतोय पालक म्हणून, तर मग त्यांची निर्णय क्षमता डेव्हलप कधी होईल, होऊ शकत नाही, राईट. आणि जर मग काही थोडे फार काही संकट आले, जर काही असं आलं, तर त्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद, क्षमता त्यांच्यात नसते. प्रॉब्लेम सॉल्व्ह जो अप्रोच आहे, जो माइंडसेट आहे, तो त्यांचा क्रिएट होतच नाही. त्यामुळे आपल्याला त्यांना अतिसंरक्षण देणं किंवा असं त्याला लाड करणं इतकं जास्त न करता, त्याला बॅलन्स कसं ठेवता येईल, काही गोष्टी त्याला कशा देता येईल, कशा शिकता येईल, हे आपल्याला गरजेचं आहे. नंबर 3, वेळेऐवजी महादेव असू देणे. आपण नोकरीला आहोत, पालक आहोत, वेगळ्या जबाबदारी आहे, वेळ देऊ शकत नाही, मग काय करायचं, महागड्या वस्तू. मुलगा खुश, आपण खुश. बघा काय होती चुकी इथं आपल्याकडनं, व्यस्त दिनचर्येमुळे मुलांना पुरेसा वेळ न देता, व्यस्त दिनचर्या, आय नो, आय रिस्पेक्ट, राईट. त्याची भरपाई करण्यासाठी त्यांना महागड्या वस्तू किंवा गॅजेट्स, जसं मोबाईल, टॅब त्या देणे. मुलगा शांत होऊन जातो, राईट. हा त्याचा परिणाम बघा. मुले भावनिक दृष्ट्या एकटी पडतात. आणि जे इमोशनल इंटेलिजन्स डॅनियल गोलमन सांगतात, हे व्यक्तीच्या जीवनात खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आज ज्या गोष्टी घडतात, ज्या चुकी तुम्ही ऐकतो, म्हणजे पटत नाही, आवडत नाही, त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की यांचा जो भावनिक दृष्ट्या, जो इमोशनल इंटेलिजन्स आहे ना, हा डेव्हलप झालेला नाहीये. त्यामुळे भावनिक दृष्ट्या ते एकटी पडतात आणि त्यांच्या स्क्रीनच्या व्यसन वाढू शकते, ज्यामुळे त्यांची एकाग्रता कमी होते. हे आपण तुम्हाला ऑलरेडी याच्यापूर्वी सांगितलंय. पुढे बघा, नंबर 4, मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे. हे पालक म्हणून आपण याची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलं लहान आहे, त्यांचा तो स्वभाव आहे,
त्यांचं ते वय आहे, राईट. बघा काय चूक होते, रडण्यासारखं काय आहे, काही झालं की रडण्यासारखं काय, ठीक आहे, भावना इमोशन्स आहे. कोणाला काही रडण्यात काही आनंद होत नाही, त्याच्या बॅकग्राऊंडला काहीतरी घडतं, तेव्हा ते नॅचरल इमोशन्स आहेत. त्या पुढे बघा, तू नेहमीच रडतोस, तू नेहमीच रडतेस, असे जे वाक्य आहे बघा, असं म्हणून त्यांना लहान सहान भीती किंवा दुःखाची खिल्ली उडवणे. तुम्ही लहान असू दे, कोणालाही आवडत नाहीये, कोणालाही नाराज बोलणं, खिल्ली उडवणं आवडत नसतं. त्याचा परिणाम काय होतो, मुलं जर होतंय तर ते आपल्या भावना व्यक्त करणे बंद करतात आणि इथंच सगळी गडबड होते. जी शेअरिंग आहे, जो बॉन्ड आहे, जे जो कनेक्शन आहे, हा कधी होतो, जर तुम्ही भावना दृष्ट्या जर एकत्र असताल आणि जर तुम्ही भावना व्यक्त करताय तर मुलाच्या मनात काय सुरू आहे, पालकांच्या मनात काय सुरू आहे, एकमेकांना ते कळतं. मग इथे बॉन्ड तयार होतो, राईट. भावना व्यक्त करणे बंद करतात, त्यामुळे होतं काय भविष्यात, मग ते नैराश्यात जातात, एकटे पडतात, चिडचिड करतात, बोलत नाही आणि स्वतःला न्यूनगंड कमीपणा समजतंय, मग त्याची चिडचिड वाढते. पुढे बघा, नंबर 5, सतत ठिकाणी नकारात्मक बोलणे. कोणाला नाही आवडत नाही ते. जर आपल्याकडनं होत असेल तर आपल्याला आपल्या स्वभावामध्ये, बोलण्यामध्ये बदल करणं, आपलेच मुलं आहे, आपलीच संपत्ती आहे, पण त्यांना आपण कसं बोलतो. आणि एखादी गोष्ट वेळेस बघा, तर तुम्ही यातलं वारंवार काही बोलताय तर तशी सवय लागून जाते. बघा पुढे काय चूक होती इथे, मुलाने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक न करता, कौतुक प्रत्येकाला, छोट्या गोष्टीचं कौतुक करा. ती जर तुम्ही प्रबलीकरण, मानसशास्त्र, स्किनर म्हणतात ना, की जर तुम्ही एखाद्या गोष्टीचं कौतुक करताय, ती जर चांगलं म्हणताय तर ती गोष्ट आणखी जास्त होईल. अरे वा, व्हेरी गुड, छान अभ्यास करतोय, अजून जास्त अभ्यास करतील ते. बघा आपण कौतुक कुठे करतो, मग इथं काय होतं, आपण कौतुक न करता फक्त त्याच्या चुकांवरच बोट ठेवणे. चुका होणार नाही असं नाही, पण मग दोन्ही गोष्टी बॅलन्स कशा करतील बघणं गरजेचं आहे. त्याला सतत बोलणे, मग यामुळे होतं काय परिणाम होतो मुलांमध्ये, आपण काहीच चांगलं करू शकत नाही, मला हे जमतच नाही, मी असाच आहे, मी तसाच आहे, ते स्वतःचे बिलीफ तयार करतो. आणि छोट्या छोट्या गोष्टी माणसाची वृत्ती, मानसिकता, माइंडसेट बनत असतो. भीती एकदम तयार होत नसते, तर हळूहळू भीती तयार होते. तुमचं स्टेज डेअरिंग आहे, निर्णय क्षमता एकदम नाही, हळूहळू तयार होते. मग आता जर तशी जी भावना चांगलं काही करू शकत नाही, तर ही नकारात्मक भावना त्याला काय करते, निर्माण होते आणि मग तो पुढे काही करू शकत नाही. एक पालक म्हणून आपल्याला या बारीक बारीक गोष्टींची काळजी घेणं, हे पालक म्हणून आपल्याला समजणं गरजेचं आहे. तुम्ही ऑलरेडी, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, पण रागामध्ये, कोणाच्या, इतरांच्या कामाच्या लोडमध्ये, घरातल्या लोडमध्ये आपल्याकडे या गोष्टी होतात. त्या गोष्टी आपण विस्थापन इकडे या पद्धतीने करतो. समस्या सगळ्यांना बघा. नंबर 6, स्वतःच्या अपूर्ण इच्छा मुलांवरती लादणे. जसं की स्वतःच्या आयुष्यात जे काही मिळू शकलो नाही ते मुलांनीच केलं पाहिजे असा हट्टाच धरणे आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणे. म्हणजे परिणाम काय होतो, मुलं सतत मानसिक तणावाखाली जगतात, प्रेशर खाली जगतात. तू मागे व्हिडिओ बघितले ना, डान्स करतो तो मुलगा पण तो हसतच नाहीये, प्रेशरच एवढं आहे, ज्यामुळे त्याच्या मानसिक स्वास्थ्यावरती आणि अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. समजतंय. एक पालक म्हणून आपल्याला या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. थोडक्यात बघितलं, मुलांना शिस्त लावण्यासोबत शिस्त गरजेची आहे. यशाची पहिली रिक्वायरमेंट डिसिप्लिन आहे, त्याच्यासोबतच प्रेम आहे. प्रेमाने प्रेम वाढतं. संवाद आहे, कोणताही प्रश्न असू द्या, काही असू द्या, पण संवाद जर असेल तर प्रश्न सुटतात, उत्तर मिळतात. आणि नंतर सांगितलंय की त्यांचा आदर करणे. मग ते लहान असो मोठं असो, तुम्ही त्यांचा आदर केला, तुम्हाला ते कनेक्ट होणार, तुमच्याजवळ प्रत्येक गोष्ट ते शेअर करणार, म्हणजे करणार. तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्याचा स्वभाव, वृत्ती, अप्रोच, दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळं असतं आणि ते सोनं असतं, हिरा असतं मूल आपलं, राईट, आणि आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाचा वेगही वेगळा असू शकतो, हे समजून घेणं पालक म्हणून आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आय होप की एक पालक म्हणून तुम्हाला या गोष्टी सगळ्या कळल्या असतील. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आपल्या लेकरांसोबत तुम्ही या गोष्टींची काळजी घेताल, त्यांना प्रॉपर आणखी चांगल्या गोष्टी देताल, ज्यामुळे त्यांचं आयुष्य आणखी सुंदर बनेल, त्यांचं व्यक्तिमत्व आणखी सुंदर बनेल आणि तुमची जी अपेक्षा आहे, तुमचा त्यांच्याबद्दलचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो आणखी छान बनेल, तुमच्यामध्ये एक आणखी बॉन्ड बनेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही यापैकी कोणत्या गोष्टी आता करणार आहात ते पण मला नक्की सांगा. जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा आणि शेअर सगळ्यांपर्यंत करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.